नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पाहत आहात दांगट फॅमिली इन युरोप. तर आपल्या ह्या चॅनलवर आम्ही आमचे फॅमिली ॲक्टिव्हिटीज कुठे ट्रॅव्हलला चाललो असेल तर ते किंवा बरेच काही काही गोष्टी शेअर करत असतो इथल्या जर्मनीमधल्या. तर आज असाच एक विकेंड छान मस्त दिवस आहे आणि आम्ही बाहेर पडलेलो आहोत. तर वीकेंड म्हणलं की आम्ही बाहेर पडतो कारण वीकडेज खूप टाईट शेड्यूल असतं सगळ्यांचं. आज गंमत झाली अशी काय थांबा आता रस्ता क्रॉस करू. रस्ता क्रॉस करताना व्यवस्थित बघूयात. म्हणजे आम्हालाच विश्वास बसत नाही की एवढं इम्प्रॉपर प्लॅनिंग. आज पहिल्यांदा असं झालं आहे की आम्ही बाहेर पडलो आहे पण आम्हाला माहिती नाही आम्ही कुठं चाललो आहे. म्हणजे 2-3 ठिकाणं आहेत डोक्यात पण नक्की नाही माहिती की आम्ही कुठं. कारण आम्ही जे ठिकाण ठरवलं होतं की इथे जाऊ तर त्याची ट्रेनचा फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. म्हणजे 1-1.5 तासाचा गॅप आहे. तर एक जी आधी पहिली होती ती गेली म्हणजे त्याचा टाईम आमचा मिस झाला आहे. उशिरा आम्ही बाहेर पडलो आणि आता पुढच्यासाठी वेट करत बसण्यात अर्थ नाही आहे. मग आम्ही ठरवतो आहे बघूयात कुठं जायचं ते. आणि कदाचित व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत तुम्हाला कळलेला असेल मे बी टायटल थंबनेलवरून. पण आम्हाला तरी आत्ता माहिती नाही आहे की आम्ही कुठे चालतो आहे. क्रायटेरिया एवढंच आहे की सेंट्रल स्टेशनपासून म्युनिक सेंट्रल स्टेशनपासून 1-2 तासाच्या अंतरावर. आणि आवरता खूप वेळ झाला. ॲक्च्युली आमचा थोडा हा आठवडा हेक्टिक होता चौघांचा सुद्धा. समरच्या डेंटिस्टच्या अपॉइंटमेंट्स होत्या, अक्षराचं काय ना काय होतं तिथं टीटाच्या अपॉइंटमेंट्स वगैरे. आमच्या दोघांचंही ऑफिसचं शेड्यूल खूप टाईट होतं ह्या आठवड्यात. त्यामुळे काय झालं की काल आठवडाभर आम्हाला वेळच नाही मिळाला की काहीतरी असं प्लॅन करू की म्हणजे बघायला पण नव्हता वेळ मिळत फोन किंवा सर्च करायला काय. मग म्हणलं चला बघू फ्रायडेला. आणि काल खूप उशीर झाला आम्हाला. मग सकाळी काल तसंच मग मुलांची गडबड हे मग म्हणलं सकाळी बघू. मग ठरवलं आम्ही एक ठिकाण पण मग ते पण मिस झाले कारण लवकर ट्रेन होती आणि दुसरी मग 1-1.5 तासांनी. म्हणून म्हणलं आता बघूयात. आहे तिथं म्युनिकमध्ये खूप छान छान ठिकाणं आहेत, जवळजवळसुद्धा आहेत. म्हणजे अगदी अनप्लॅन जाऊन बसलं स्टेशनवर आणि सर्च केलं तरी मिळेल असं आहे. काही रिजनल ज्या ट्रेन्स आहेत त्या अगदी थोड्या अंतराने पण आहेत, 15 मिनिटाच्या वगैरे अंतराने सुद्धा आहेत. त्यामुळे आता गेल्यावर आम्ही बघू की कुठे हे करायचं आहे ते. पण छान ऊन आले आणि त्यामुळं काय वाटत नाही आहे. तरी पण जॅकेट्स वगैरे हेवीवाले घालून चाललो आहे कारण संध्याकाळी टेम्परेचर ड्रॉप होणार आहे. मग आमची यायची वेळ आणि थंडी वाढायची वेळ एकच होईल. त्यामुळे मग आम्ही जॅकेट्स वगैरे घालून चाललो, अक्षराचं घेऊन चाललो. येल्लो हे नाही इथं आम्ही थांबलो. बाहेर आल्या पडल्या समोरला भूक लागते. म्हणजे मुलांचं असंच असतं. तर चॉकलेट ब्रेड आणला होता करून न्यूटेला लावून तर तो खातोय आता समोर. आणि हिला चॉकलेटच पाहिजे, हिला ब्रेड नको. आली
तर आमचं आता ठरलं आहे की इंगोलस्टाडला जायचं. तर म्युनिकपासून ते 1 तासाच्या अंतरावर आहे आणि तसंच आम्हाला बघायचं होतं की जे जवळ कुठलं तरी असेल असं. आणि इथून म्युनिक सेंट्रल स्टेशनवरून, म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की म्युनिक सेंट्रल स्टेशनवरून न्यूरेमबर्गला जाणारी एक रिजनल बाण असते RE1. तर तिथे आम्ही आता जातो आहे आणि मग तिथे मध्ये इंगोलस्टाड सेंट्रल स्टेशनला उतरणार आहोत. तर आता आम्ही जातो आहे, प्लॅटफॉर्म नंबर पण आलेला आहे. तर 10-15 मिनटात असेल आमची ट्रेन. खूप धडपड करून फायनली आम्हाला जागा मिळाली आहे. तर ही जी ट्रेन आहे ही डबल डेकर आहे. म्हणजे 2 मजले आहेत, पण आम्हाला वरती काही जागा मिळाली नाही. मग आम्ही खाली बसलो आणि त्यातल्या त्यात वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे. तर आम्ही आता पोहोचलो आहे इथे इंगोलस्टाडमध्ये. आणि इकडं ना आम्ही आता जाणार आहोत इथलं शॉपिंग मार्केटला. तर इंगोलस्टाड विलेज हे खूप फेमस आहे शॉपिंगसाठी. विलेज म्हणून आहे जिथे शॉपिंग करू शकतो. तर ते आम्ही बघायला चाललेलो आहोत. तिथे खूप छान छान असे ब्रँड्स आहेत. तर आम्ही आता तिकडं निघालेलो आहोत. तर इथल्या सेंट्रल स्टेशनला आहोत आत्ता आणि इथून आता बस करून पुढे चाललेलो आहोत. तर आम्ही आता इंगोलस्टाड विलेजला पोहोचलो आहे आणि इथे आम्हाला आपले सबस्क्रायबर भेटले. तर खूप छान वाटलं की पहिल्यांदा असं सबस्क्रायबर आपले भेटलेत आणि त्यांनी ओळखलं आम्हाला. खूप छान वाटलं, थँक्यू. आणि तुम्ही येऊन बोललात त्याच्याबद्दल खरंच थँक्यू. तसं पण इथं भेटल्यावर आपण बोलतो एकमेकांशी, पण त्यांनी सांगितलं की ते आपले व्हिडिओ बघतात आणि मस्त वाटलं आता. आणि आम्हाला पण तुमचे व्हिडिओ आवडतात. थँक्यू सो मच. असं बरेच वेळेला होत राहो तुमच्यासोबत. हो, म्हणजे असेच लोक तुम्हाला भेटत राहो, ओळखत राहो पूर्ण म्युनिकमध्ये. आणि ऑल द बेस्ट. युरोपमध्ये कशाला? युरोपमध्ये. युरोपमध्ये वर्ल्ड. बिलकुल बिलकुल. खरंच मला खूप छान वाटतं. आम्ही खूप गप्पा मारल्या बसमध्ये आम्ही भेटलो म्हणजे ह्याच्यासोबत. आम्हाला पण खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. ऑल द बेस्ट. असेच बनवत राहा, युजफुल इन्फॉर्मेशन देत राहा तुम्ही. म्हणजे हे खूप एक्सपिरियन्स आहे. हे बरेच दिवस राहत आहेत इथं, पण मराठी आपले लोक कमी आहेत त्याच्यावर आणि त्यांनी ओळखलं. म्हणजे यूट्यूबवरती कंटेंट क्रिएटर्स म्युनिकमधून कमी आहे. तर बघत राहा. आता तुम्हाला आम्ही पुढे दाखवतोच की इंगोलस्टाड विलेजमध्ये काय काय आम्ही पाहणार आहोत आणि कुठले कुठले शॉप्स आहेत ते. तर इथं ना खूप प्रकारचे फॅशन ब्रँड्स आहेत. नंतर म्हणजे सगळंच मिळतं, कपडे, कॉस्मॅटिक्स आणि बरंच काही. तर जसं दिसेल आम्ही दाखवतो.
आता हा कट्टा दिसला, ही मला म्हणायला लागली मला ह्याच्यावर बसव. तिला अशा कट्ट्यांवर बसायला खूप आवडतं. चल आपण इथं नाही बसायचं, आपल्याला आता पुढे जाऊन बघ. आणि आता खाऊ चाललाय, तर मुलांसाठी ब्रेड आणि न्यूटेला आणलेले लावून. इथं खूप छान आहे, म्हणजे हे जे स्ट्रक्चर किंवा आर्किटेक्चर आहे ना हे दुकानांचं, हे खूप सुंदर आहे. म्हणजे असं ह्याच्यात गेल्यासारखं वाटतं, फेअरी टेल मध्ये अशी घरं. आणि इथं बसायला वगैरे पण इतकं छान केलं ना मध्ये मध्ये. इव्हन वॉशरूमला पण मी जाऊन आले, इतकं सुंदर होतं, म्हणजे खूप वेल मेंटेन्ड होतं. इथं कसं असतं लहान मुलांसाठी, मांडीवर ठेवून थांब, हां तिला खायचं. इथं ना लहान मुलांसाठी एक घे थांब, हे बघ डायपर चेंजिंग रूम असते, तर तिथं खूप छान होती. नर्सिंग रूमच होती बहुतेक, म्हणजे फीडिंग वगैरे करायचं असेल मुलांना, पाजायचं असेल लहान मुलांना तर ते, आणि डायपर चेंज करायचे, अशी छान होती, खूप मस्त होतं. आणि इथं अशा मध्ये मध्ये ना बसायला छान अरेंजमेंट्स आहेत. तर इंगोलस्टार्ट विलेज खूप छान आहे, म्हणजे आवडलं आम्हाला हे शॉपिंग विलेज. म्हणजे खरंच नावाप्रमाणे एक असं विलेजचं त्यांनी हे केलं आहे, जर्मन युरोपियन विलेज असं. आणि प्रत्येक ह्याच्यात सगळ्या भारी भारी ब्रँड आहेत. म्हणजे आत्ताच आम्ही गेस म्हणून जे आहे जॅकेट्स वगैरे तिथं बघत होतो. त्यानंतर पेपे जीन्सचे पण बघितलं. स्वरोस्की इथं आहे, तिथे बघत कॉस्मेटिक स्टोअर होणार आहे, अजून ते सुरू झालेलं दिसत नाही आहे. तिथे मग मॅक वगैरेचे प्रोडक्टसाठी जे इथं असणार आहे. तर आता ब्रेक घेतला, आता पुढे कंटिन्यू करू सांगू. तर मी इथं जस्ट एक दाखवते की हे कसं आहे मार्केट. म्हणजे जे इथले जवळचे आहेत आणि नवीन आहेत ज्यांना यायचे त्यांच्यासाठी थोडं इन्फॉर्मेशन होईल. तर तिकडून आम्ही आत आलो, हां दे, तिकडून बसमधून उतरून आत आलेलो, पब्लिक ट्रान्सपोर्ट. ते पण मी नंतर सांगते की कसं पब्लिक ट्रान्सपोर्टने इथे यायचं. आणि तिथून मग इथं ना ह्या बाजूला एल शेप अशी बिल्डिंग आहे. तर इकडं हे असं आहे आणि तिकडे ते तसं. आणि हा एक एंट्रन्स आहे, हा मेन एंट्रन्स आहे. आणि तिथे एक छोटंसं आहे अजूनही, तिथून बाहेर येऊ शकतो. मग इथून आत गेल्यावर राईटला जाऊ शकता, तिथनं फिरून परत लेफ्ट घेऊन मग पूर्ण एल कम्प्लीट करू शकता. तर असं हा एल शेपमध्ये हे विलेज आहे. तर हे आहेत काही ब्रँड्स, काही म्हणजे हे सगळेच तिथं जे कुठले ब्रँड्स होते त्याची काही नावं आहेत, कारण सगळीच तुम्हाला आम्ही नाही दाखवू शकलो. आणि इवन आतमध्ये जाऊनसुद्धा फिल्मिंग करायला अलाउड नव्हतं, त्यामुळे मग हे सगळं दाखवणं शक्य नव्हतं. पण एक माहिती असावी, म्हणजे ह्याच्या थ्रू माहिती द्यावी की कुठले कुठले नक्की तिथं ब्रँड आहेत. तर हे आहेत ते सगळे ब्रँड्स. तर हे सगळे फॅशनचे काही ब्रँड्स आहेत. नंतर इथे लहान मुलांचे काही आहेत, स्पोर्ट्स रिलेटेड आहे, शूज अँड बॅग्स. नंतर वुमनसाठीचे काही गोष्टी, काही ब्रँड्स. तर हे तुम्ही बघू शकता की हे इतके सगळे तिथं ब्रँड्स आहेत. आणि हे जसं मी तुम्हाला दाखवलं होतं तिथं एल शेपचं आहे, तर हा तिथला मॅप आहे. एल शेपचं पूर्ण ते विलेज डिझाईन केलेलं आहे. तर हे असं आहे इंगोलस्टार्ट विलेज. आणि यातले 50% पण कमी ब्रँड्स मला
व्यवस्थित उच्चारता येतील किंवा नावं त्याची म्हणजे माहिती असतील असे आहेत. बरेचसे असे आहेत की जे माहिती नाही आहेत, पण हो हे सगळे सुद्धा आहेत तिथे. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि इकडून आम्ही मगाशी बसचं तुम्हाला दाखवलं, त्यानंतर बसने आम्ही तिथल्या स्टेशनला गेलो जिथून आम्हाला म्युनिकला जाणारी ट्रेन मिळणार होती. तर आता मला खूप दिवसाची इच्छा होती की असे डबल डेकर आपल्याकडे बस असतात ना तशी ट्रेन असते इकडे, काही काही रिजनल ट्रेन्स तशा आहेत. तर मला खूप दिवस इच्छा होती की वरती बसायचं होतं. सकाळी तुम्हाला दाखवलं की जागा नव्हती मिळाली वरती, पण आत्ता लकीली जागा मिळाली आणि आम्ही खाली हिचा स्ट्रोलर लावून वरती येऊन बसलेलो आहे. तर खूप छान बाहेर दिसतं इथून, उंचावर बसून मस्त वाटतं बाहेरचं बघायला. आणि हां, मी मगाशी तुम्हाला म्हणाले होते की आम्ही सांगू की कसं यायचं इकडे. तर म्युनिकवरून रिजनल बान्स आहेत ज्या न्यूरेम्बर्गला जातात, तर आम्ही स्पेशली RE1ने आलेलो. तर म्युनिक सेंट्रल स्टेशनवरून RE1 त्याने तिथं सेंट्रल स्टेशनला आल्यानंतर इंगोलस्टार्ट हार्बनॉफला उतरायचं आणि तिथून मग ना बस असतात इंगोलस्टार्ट विलेजसाठी. तर आम्ही ज्या बसने जाताना गेलो ती नंबर 44ची होती, 44 नंबरची बस होती. गुगल मॅप्सवर बघितलं ना तर ते दिसतं आपल्याला की कुठली बस आहे किती ह्याच्यात. पण तिथल्या बसची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे, म्हणजे 1-1 तासाला बस होत्या त्या. आणि येताना पण आणि मग तिथं ते अगदी ते जे दाखवलं मी तुम्हाला विलेज जिथं ते आहे शॉपिंग सेंटर, त्याच्या दारातच उतरवते ती बस. रिटर्न येताना पण तसंच. रिटर्न येताना फक्त असं आहे की आम्हाला इंगोलस्टार्टच्या सेंट्रल स्टेशनला बसने नाही सोडलं, तर तिथे आणखी एक स्टेशन आहे. तर तिथे आम्हाला त्या बसने म्हणजे उतरलो आम्ही तिथे. तिथून मग डायरेक्ट ही रिजनल बान होतीच. फक्त हे असं आहे की ही डायरेक्ट म्युनिकवरून इंगोलस्टार्टला नाही आहे अशी रिजनल बान. ही न्यूरेम्बर्गला जाते पुढं, मध्ये तेच ही सिटी येते इंगोलस्टार्ट. तर म्युनिक टू न्यूरेम्बर्गला जाणाऱ्या ज्या ट्रेन्स आहेत ना तिथे मध्ये येतं. मग त्यामुळे मग RE1 ने आम्ही तरी आलेलो, अजूनसुद्धा असतील कदाचित. तर असा हा प्रवास आहे आणि अगदी 1 तासाचाच आहे, अजिबात लांब नाही आहे. बरेच लोक अपडाऊनसुद्धा करतात जॉबसाठी तिथून, त्यामुळे असं काही वाटत नाही खूप लांब असं गेल्यासारखं. तर छान वाटतं आणि त्या तिथं वरती बसून तर खूप मस्त वाटतं आहे मला तरी. आता आमचा असा प्लॅन चालला आहे की बाहेर जेवण करून जायचं इंडियन रेस्टॉरंटमध्ये. तर इंडियन रेस्टॉरंटला म्हणजे आम्ही मध्ये जात असतो, तुम्हाला दाखवत असतो आम्ही की स्नॅक्स वगैरे खाल्लेले किंवा बुद्धा बाऊल वगैरे खाल्लेलं दाखवलेलं तुम्हाला, दिल्ली तडका नावाच्या ह्याला. पण आता आम्ही ठरवलं की आज जरा रेस्टॉरंटलाच जाऊ जिथं जेवणच करू असं पूर्ण. तर चाललो आहे आम्ही आता तिथं आणि मी पुढे तुम्हाला दाखवतेच तिथे काय काय आहे ते. आता जेवण सुरू झालेलं आहे आणि इथे ना प्रत्येक हॉटेलमध्ये कॉम्प्लिमेंटरी असं पापड मिळतं. तर हे जे हॉटेल आहे ना हे धाबा इंडियन रेस्टॉरंट म्हणून आहे म्युनिकमध्ये. मला माहीत नाही म्हणजे सगळ्यांनाच इथली टेस्ट आवडते की नाही. असतात असे की त्यांना नाही काही ठिकाणची टेस्ट आवडत, पण आम्हाला इथली खूप आवडते. त्यामुळे मी याच्या आधी आले होते आणि मला ह्या सगळ्यांना घेऊन यायचं होतं कारण मी दुसऱ्या ग्रुपबरोबर आलेली होते त्यावेळी. तर इथं ना मी मागे पण हे ऑब्झर्व केलं की ह्या रेस्टॉरंटमध्ये आपल्यापेक्षा जास्त बाहेरचे लोक असतात, म्हणजे नॉन इंडियन्स. तर हे इंडियन रेस्टॉरंट आहे, पण इथं ना हे बरेच लोक असतात. तर त्याच्यावरून कळू शकतं की आपलं फूड किती आवडतं ते लोकांना.
आणि सगळं आपला मेनू असतो. म्हणजे इथे सगळे आपलेच हे मिळतात मेन डिशेस, व्हेज नॉन व्हेज आणि डेझर्टसुद्धा म्हणजे मूग डाळ हलवा गुलाबजाम हे सगळं पण मिळतं. आणि छान वाटतं, आले आले पापड देतात तर मग एकदम आपलं भारतासारखं हे वाटतं. आणि इथे गणपतीची मूर्ती वगैरे म्हणजे मोस्टली इथल्या इंडियन रेस्टॉरंट्समध्ये असतंच की गणपतीची मूर्ती बघायला मिळतेच किंवा आपले देवदेवता. मस्त मस्त जेवण आलेलं आहे. तर हे आहे कढई पनीर, रोटी आणि भात. हो तुला पण देते. आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि जस्ट आता बसमधून उतरलो आणि घराकडे चाललोय. पण म्हटलं की व्हिडिओ एंड करावा. तर आजचा दिवस खूप छान होता. म्हणजे अनपेक्षित सुरू झाला की कुठे जायचं असं विचार करत करत नंतर दिशा मिळाली. म्हणजे ऑप्शन्स होतेच, नंतर ठरलं कुठे जायचं ते. आणि तिथे सगळ्यात छान गोष्ट म्हणजे खरंच आज बरं झालं की आमचं डेस्टिनेशन ते सिलेक्ट झालं. कारण त्यामुळे तुम्ही पाहिलंच की आपले सबस्क्रायबर्स आपल्याला भेटले आणि पहिल्यांदाच आपल्याला सबस्क्रायबर्स भेटल्याचा अनुभव खूप भारी होता. खूप छान वाटतं. ज्यांचे जे यूट्यूबर्स आहेत त्यांना माहितीच आहे की किती आनंद होतो जेव्हा पहिल्यांदा आपले सबस्क्रायबर्स भेटतात. आणि त्यांना सुद्धा आनंद झाला. म्हणजे आम्हाला तर खूपच भारी वाटलं आणि इवन ते सुद्धा खूप खुश होते. तुम्ही रिॲक्शन पाहिलीच त्यांची. तर असा हा आजचा छान दिवस गेलेला आहे आणि भेटूयात आता आपण एका नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन माहिती सकट. तर धन्यवाद.